जय गजानन. आज आपल्या 11 दिवशी 11 श्री गजानन विजय ग्रंथ पारायण अंतर्गत 6वं पुष्प सौभाग्यवती पूनमताई ठाकरे राहणार दिग्रज यांच्याकरवी संपन्न होत आहे. मंडळी, आपण पारायण हॉलकडे जाऊया. निंबाश्वत्थ मांजर आम्रवट औदुंबर आय तई कावळे आतून आपला त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करती दृढ पातळीचे उचलून नेती मलक करुगा तोही करती जमणाऱ्यांच्या अंगावर त्या योग्य लोक त्रासने कावळ्या सापू लागले. बिल्लांनी ते तयार केले निर्गमते त्या माराव्या. तई बोलले गजानना, अवघ्या लोकांना गुन्हा नका मारू, त्या कारण अपराधांचा काही नसे. भंडारा घेण्याचा हेतू इतकाच आहे त्याचा बसवताना भास्कराचा इतरांपर्यंत मिळावा, ताकी हा भास्कर वैकुंठी गेला जातर हा पितृलोकावर लाईन राहिला. 10 दिवसपर्यंत प्राणांतरिक्षात राई परिभ्रमण करीत संपीड होता जाय. पुढे त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याची. काके जेव्हा स्पर्श त्याचे तेव्हाच प्रांतात पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करांनी साचे. म्हणून या कावळ्याची पुस्त गेले पळून आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा. तो पाहुणा वैकुंठीचा झाला यद्वा या सोमसूर्य लोकांचे कारण त्याचे उरले साचे. म्हणून पिंडदानाचे दुर्ले पहा प्रयोजन जयाला नाहीसी गती. त्याच्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर. म्हणून कावळे रागावले, त्यांनी जाळीतले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा. आयसा विचार गवड्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच त्या सांगत होते का. अहो जीवांनो माझी ऐका गोष्ट आता सांगतो तुझी. तुम्ही उद्यापासून वर्ज करायचे ठिकाण नातरी भास्कराला गुन्हा येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद ग्रहण करा तुम्ही. आज प्रसाद घेऊ ना तुम्ही तृप्त व्हा अवघे जण. मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकाचे अवघे पटले. पै पुस्तक जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेकाला बोल म्हणते झाले हसुनी. ही गजाननाने केली वाणी असताना की निरर्थक पक्षी कुठे का बागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचित. उद्या मुद्दाम येऊनी हे वेडे काही बोलती भाविकांना दिलावेती आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. आहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसऱ्या दिवशी ते कुस्तीत मुद्दाम पाया आले तेत तो एकही नाम दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थाचे शरण आले. 12 वर्षे तेत भले कावळे नाले श्रुते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित. हे एका सावचित्त सांगतो मी यद्वा होते सार दुष्काळाचे. म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे. सुरुंगाती लावून विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार. खडक काळा लागला तो रगती कुंतली पहाराची. म्हणून बोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या सहाय्य करून काम खोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस बोके चार केली पाहारीने तयार. दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगळ्या दोऱ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच वैसले अडकून दोऱ्यांच्या गाठीवरी. पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागिना. पाणी दम धरीना. आले जवळी सुरुंगाच्या ते कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी. सुरुंगास लागल्यावर सुरुंग वाया जायची म्हणून गरज जवळ्याला मिस्त्री तो बोलला. तो उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्यासा ठेवा आणि तू ये लवकर वरी. पुंगळ्या तरी थोडी 12ची शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्याची होईना त्याचे जावेसी म्हणून या जवळ्याचे मिस्त्री लटावले. काय करतो बिचारा दारिद्र्य होते त्याच्या बदरा त्याच्यावरी चाले जरा यज्ञास बळी मोकड्याचा. या जवळ्याची निष्ठा समर्थांकरिताची आज्ञा होता मिस्त्रीची गणवातच पडला. एक पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली. दारू प्रती जाऊन भडली गणवात सापडला. दुसरी दोघांनी हात पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला जरून उडाला. सत्य मग काय विचार गडोमडे विहिरीतून समर्था येत आहोना. माझ्या आता रक्षण तुझ्या विना कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंग झाला होता त्याचा. दुसरा सिंह पेटण्याचा अवधी उरला तोडका. तो गणू जवळ्या फिरली जवळ्या बनी कपाळ हाती लागली. त्या कपाळीत बैसली स्वारी गणू जवळ्याची. एका मागून एकांनी पेट घेतला सुरुंगानी. उडाले असे सुरुंगतीने दगड पात निघाले. लोक जे का होते वरती ती बोललेली ऐशारीती बहुधा मिळाली असतील मुक्ती. गिरी माझी गरुला छिन्न भिन्न शरीरा झाले असेल सातार. डोकं पाती नारीला रात जवळ्याला तो कोठे दिसेना. जनाच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याच्या आसमंत भागात कुठेतरी असले प्रत पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला. अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडोनी. या पहा कपारीत परी कपारीच्या तोंडाला नवडा इतका मोठा पडला. त्या
त्यामुळे बाहेर मला येता नाही की गणूचे शब्द ऐकले, लोक अवघे आनंदाले, लोक खाली उतरले, तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला. पारे मी गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती येताच गावात गणू गेला पळत समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शन येता क्षणी बोलले त्या कैवलदानी, गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस, त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास, पुन्हा नाहीसे साहस करी उंगळीवरून सुटल्या परी. मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये, जा तुझे घंटांतर आज निमाले चाचार. गणू प्रति पाया इतर लोक आली गावीजे, गणू म्हणे सद्गुरुनाथा सुंगचारी पेटता, तूच मला देऊन आता कपारीत बैसविले, म्हणून मी वाचलो, तुझे पाय पाय आलो, ना तरी असतो मेलो, वीरी माझे गुरु राया. ऐसे गजानन कृपेचे महिमा नाही थोरसाचे, ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दास गुण विरचिता हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आल्हादो भाविकांप्रथम तेची इच्छी दास गुणू शुभम भवतु श्री हरिहरा प्रणवस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य 11 अध्याय समाप्ता. हरये नमः हरये नमः हरये नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12 श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदय करुण वस्ती ग्रंथ कळसासने ह्या तू ज्ञान बुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न न गाते सहारिता, तूच एक गणराया, तू साक्षात चिंतामणी चिंतिलेले देशिदानी, आपल्या भक्ताला गुणी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीचे योगी चिंतालयासने एकदंता लंबोदरा पार्वती सुता बालचंद्रा सिंदुरारे. असं बच्चूलाल अग्रवाला होताय काकुल्याला धनकणक संपन्न मला मनाचा उदार जो, त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणपंत गुड्याची कर्णकर्णी ऐकली साची त्याने साशंक झाला. ते खरे खोटे पाहण्याचं विचार करी चित्त्यास तो एके समयाचा मारा झाल्या फुलाला येऊन बच्चूलाला घरी बैसके झाले उट्यावरी की गजानन साक्षात करी भक्त आपला जळून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थासी ऐसे बदला, आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे कथा भाषण समर्थ टिकलेली माना जे साक्षात असे चिन्ह श्रोते संवादी दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली. उट्यावरी षोडोपचारे अत्यादेवी पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातली मंगल स्नाना नानाविध उठवी लावणा, मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी बहुमन घातली काश्मीरी एक जरीचा रुमाल शिरी अभ्रेसने आणून बांधलेला, गोपा घातलेला गळ्यात सलकडीत हातात, करांच्या गाई ओटात मुद्रिता घातलेल्या नानापरी, बहुमोल गिऱ्याची वामकरी घातली पोहोची, रत्नसटकी कंट्याची कंठी शोभा विशेष, जिलेबी रागोदास पेढे नैवेद्यास नविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे, एकाला अंतकात अष्टगंधार्ग जात्तर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगवर गुलाब पाणी शिंपडिले, एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी, ती उठती कुवा फार मोठी रुपये होऊन मोरांची, बेरीज करता 10,000 येईल 30,000, ऐशी दक्षिणा होती थोडे किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझी इच्छी मला राम मंदिर बांधावया, या माझ्या ओट्यावरी अडचण होत असे भारी, मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया, त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ध्यानवंता, आयसे म्हणून ते विला माता अनन्य भावे पायावरी, त्यावरी साधू गजानन गते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून बरे त्याचे काय कारण, मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांगू उपयोग. अरे हे अवघे विषय मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको, अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण, केस काय प्रदर्शन सांग मसी बचुलाला, जे आवडते जे असी तेच द्यावे ते असी, मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर, हे अवघे तुझे तुला लखला बस बचुलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर, माझा यजमान भीमा तटी उभा विटेची जगजेटी, तू काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसेल. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चौबाजूस ते केरे वस्त्रांची तीच गती, 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकन केला शको आकुल्यात भोवतानी, त्यात काही कारंजाचे लोक जर होते साचे, ते म्हणते आपल्या वाच्या अभागी आमुचा लक्ष्मण, त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचरला अंतरी मोहदनाचा धरून वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, एका समर्थान कारण समजणे अशक्य आहे. जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होती त्यांच्या अक्षतेने, शर्करा खंडकाद्यांनी आयसे म्हणून या वदने कुचका दाण आणून ठेवी पुढी भुईमुगाचा, अशा दांभिक पूजनाचे फलित त्याच्या स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूला धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन जबावून नागे.
आता याच्या वैभवाला ओठ हा शब्द उरला. संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. बच्चूलालाने तपास केला अवघ्या आकुल्याचं, बरे न लागला सांग त्याचा समर्थांचा तोही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता. गजानन महाराजांचा शिकारी मठामध्ये त्यांनी सेवा बहुत केली, तपश्चर्या फळाली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात. फाटके दुसके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर आयशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर नेसल्यानंतर के धोतर डोंगनास पाती नारी नर ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई हाती कटकाचाही वाडा नाही. नाव पाहता गंगाबाई आणि तडपणी झाले नाही. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार. हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी तेच नाही सुनबैसे डुंगन जगाला दावीसे. आगे दुपेटा देतो तुझी नेसाव्या कारणे. तो न करीता अनुमान राहे बाळाने सुना. यासी नको सोडू जाणं कोणी काही केलं तरी. पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतरांना. भावच घातक हे भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार कशाच बोलू साचार. गटाराचे उघडीता द्वार गाणं मात्र सुट्टेव. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात. परी अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटा इतके. 500 होते कांतारी वृक्ष असती नानापरी. त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडती चंदन तरू. त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्य मंडळी ते. काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्य पण वस्त्र करीचे परिधान. जे का समर्थन कारण ल्यावयाचे उपयोगी. तुझी भक्ती कळून आली तू खुशाचंद ससी मुळी. तू राहू नको येस तरी अपमान करण्या सद्गुरूंचा. ते पितांबर म्हणाला मीने गुरुचा अपमान केला. उलट मान ठेविला आज्ञा ऐकून त्यांची. वस्त्रे मध्ये त्यांनी दिले नेसावयास सांगितले. तीच मी परिधान केले. इका झाली अवज्ञा. आईची भोवतीनं भोवती झाली. शिष्यात तेड माजली ती मिटवा वया मावटली. आयशा की गजानने पितांबरास म्हणती गुरुवरा तू ऐकून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे करी हे पितांबरा तुझवरी. जा हिंदून भूमीवरी पदनुकासी पारावे. डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमना. मागे पाय फिरू फिरून सोडून जाता मठाचे. पितांबराला कुंडोलीसी बसला वना तांब्यापासी. चिंतन चालले मानसी मीच गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर उद्या येता दिन करा. जाऊन बसला झाडावर मुलींच्या त्रासाने. अवघ्या आंब्र वृक्षावरी मुंगे मुळे होते बारी. लहान थोर पांड्यावरी आला पितांबर जाऊन बरी निर्भयाचे सापडेना. स्थान तयासे बसण्याचा हेच फक्त गुराखण्या कृतकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसाचा मागतापरी कार्य केलं. त्या वृक्षावर सत्य काही वेळेना लहान स्थान पांडीला निर्भयपणे फिरून आला. बरी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्याचा याचे सामर्थ्य असते. यावरून त्यांचा शिष्य असावा क्वचित तसाचा. चला हा एक आल्याचा वृत्तांत सांगू गावाचा. गोपमुख्य वृत्त काढले कुंडोलीचे लोक आले. आंब्र वृक्षापाशी मध्ये कोण आले ते पाव्या. म्हणाले कोणवासी नर हा डोंगी असावा चाचार. बळीच करतो वेळेच्या गजानन. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाठ नुकताचा नुकताच झाला त्याचा अंत. अडगाव नामे ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येथील कशाचा बळे करण्या उपवास सोडून पिढ्याला पुसून एकदा यास पावे. तो काय म्हणतो ते ऐकावे. मग खरे खोटे ठरवावे. नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला पितांबराचे पुसू लागला. तू कोण कोटी कशाचा तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणारा मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्यासाठी पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुळे येथे बहुअसे म्हणून बैसलो फांदेसी. वृक्षावरी जाऊन आयसे एकदा तद भाषण लोक कोपले दारुण. अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा आयशा करू नको. काय म्हणे मी राज्याची राणी आवडती आयसाची. कळगी भरण्या पोटाची आली मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा शामराव नामिसाचा. तो बोलला आईची वाचा. अरे सोंगाडे ऐकले स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान. त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या ऐका काळी त्यांनी ऐसी कृती केली. ऋतून स्थान वेळी फळे आंब्र वृक्षाला त्यांनी फळे आणविली. तुलसी पाणी आणवली नाहीतरी या स्थळी तुझी निर्गत लागेल. हा बळीरा पाटलाचा वृक्ष वाटलेल्या आंब्याचा तो पर्णयुक्त करिसाचा. आमच्या देखती काळी आयसे जरी करशील तरी मार्गशील. खरा असल्यास कुशील वंद्या मान कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगतीसाचे. बाबा त्यांच्याच तोडीचे. हा आहे न्यायजगी नको करू कुशील. हा आंबा करी हिरवागार. ते एकदा पितांबर गेला असे घातून बोलला ऐसे नाडू नका. माझी सारी कथा ऐका. एका कानी त्यांनी गती दे काही हिरी आणि गारावो. तैसाच मी गारपरी गजानन शिष्य भीतरी. बोलू नाही वैखरी यात किंचित खोटे हो. गारेवरून कानीच नाही येत जगी दोष. मी निज गुरुच्या नावाचं चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर नको करू चर संकट शिष्यात पडतात वर ते धावा करते सद्गुरूंचा. तर मंडळी अशा प्रकारे पारायण संपन्न होत आहे. तसेच आज सकाळी सोनारवाड्यामध्ये या मंदिरामध्ये पूजन आणि अभिषेक पार पडला. त्या प्रसंगी दादा आणि वहिनी यांचे काही फोटोग्राफ्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. जय गजानन. तर मंडळी अशा प्रकारे पारायण संपन्न होत आहे.
तसेच आज सकाळी सोनारवाड्यामध्ये या मंदिरामध्ये पूजन आणि अभिषेक पार पडला. त्या प्रसंगी दादा आणि वहिनी यांचे काही फोटोग्राफ्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. जय गजानन. जय गजानन. आज आपल्या 11 दिवशी यात्रा श्री गजानन विजय ग्रंथ महापारायणांतर्गत 6वं पुष्प सौभाग्यवती पूनमताई विठ्ठलराव ठाकरे दिग्रज यवतमाळ या श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण करते आहेत यांच्याकरवी आज संपन्न होत आहे.